मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया करून आपल्या चॅनलच्या मेन पेजवरती जाऊन सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलची मेंबरशिप मिळवा। त्यानंतर शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। बेल आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर ऑल ऑप्शन सिलेक्ट करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये मिळत असतील। आणि जर अजून काही MSCIT बद्दलचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील, MSCIT एक्झाम बद्दलचे, तर या ठिकाणी काही प्लेलिस्ट क्रिएट केलेले आहेत। इथे तुम्हाला व्हिडिओ दिसतातच, त्यासोबत प्लेलिस्ट क्रिएट केलेला आहे, ज्यामध्ये MSCIT फायनल एक्झाम क्वेश्चन इन इंग्लिश, MSCIT फायनल एक्झाम इन मराठी असे दोन प्लेलिस्ट आहेत। ज्यामध्ये मराठी जे विद्यार्थी असतील, मराठी मीडियममधून जे देणार आहेत, त्यांनी मराठीमधले व्हिडिओ सगळे या ठिकाणी चेक करा आणि जे इंग्लिशवाले विद्यार्थी आहेत त्यांनी इंग्लिशमधली प्लेलिस्ट चेक करावेत। तर चला नवीन व्हिडिओ सुरुवात करूया। आज आपण MSCIT फायनल एक्झाममध्ये विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची तयारी करणार आहोत। यामध्ये आपण जो सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चनचा एक संच आहे, ज्याला आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असं या टॉपिकला नाव दिलेलं आहे, आणि त्यामध्ये आपण 101 प्रश्नांची तयारी करून घेणार आहोत। यात 15 प्रश्न फायनल एक्झामला विचारले जात असतात आणि 15 प्रश्नाची तयारी तुम्हाला या व्हिडिओमधनं करायची आहे। आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया करून चॅनल सबस्क्राईब करा, देन हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, ज्यामध्ये तुम्हाला 100% 15 मार्क घेण्याची गॅरंटी इथनं तुम्हाला दिली जाईल। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करून तुमचे जे मित्र असतील MSCIT करणारे त्यांच्यासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याची मदत होईल। तर चला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी दिला आहे, धनादेश आणि ठेवीच्या पावत्या यांच्या तळाशी असलेला क्रमांक वाचण्यासाठी बँकेमध्ये या रीडिंग डिव्हाइसचा उपयोग केला जातो, MICR। बहुपर्यायी चाचणी तयार करण्यासाठी कोणते इनपुट डिव्हाइसेस वापरता येऊ शकेल, ऑप्टिकल मार्क रेकग्निशन। ज्यावेळेस आपण उत्तर दिलं ना, जर करेक्ट आन्सर असेल तर कॉंग्रॅच्युलेशन, युअर आन्सर इज करेक्ट येईल, आणि जर चुकलं की ऑटोमॅटिकली आपल्याला या ठिकाणी सॉरी युअर आन्सर इज रॉंग या पद्धतीने दिसेल। डिस्प्लेची रुंदी आणि उंची यामध्ये प्रमाणबद्ध नाते म्हणजे ॲक्सेप्ट रेशिओ। आकार किंवा टिंबटिंब मापन मॉनिटरच्या दृश्य भागाच्या कर्णरेखेच्या लांबीवरून केले जाते, याचं उत्तर आहे ॲक्टिव्ह डिस्प्ले एरिया। टिंबटिंब प्रिंटर्स ATM साठी अधिक प्रमाणात वापरले जातात, याला आपण थर्मल प्रिंटर असं म्हणत असतो। टेलिफोन, ज्याला इंटरनेट टेलिफोन असे म्हटले जाते, एक VoIP ॲप्लिकेशन आहे जे व्हॉइस कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी पारंपरिक टेलिफोन लाईन्सपेक्षा इंटरनेटचा वापर करतात, बरोबर। पुढीलपैकी काय टेलिफोन कॉलचे प्रसारण कम्प्युटर नेटवर्कवरून करण्यास परवानगी देते, व्हॉइस ओव्हर IP। व्हॉइस कम्युनिकेशन मिळवण्यासाठी आणि पाठवण्यासाठी या टिंबटिंब टेलिफोन्स हे वैशिष्ट्यपूर्ण इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस आहेत। इंटरनेट, व्हॉइस ओव्हर IP VoIP हा स्टँडर्ड किंवा टेक्नॉलॉजी याचा समावेश संच असतो, जो इंटरनेटवरून व्हॉइस आणि इतर प्रकारच्या संवादाला मदत करतो, बरोबर। हार्ड डिस्कची साठवून ठेवण्याची क्षमता सुधारण्याचा मार्ग म्हणजे टिंबटिंब आहे, फाईल कंप्रेशन वापरणे। हार्ड डिस्कची कार्यक्षमता सुधारण्याचे 3 मार्ग आहेत, फाईल कंप्रेशन, डिस्क कॅशिंग आणि रेडियंट अरेंज ऑफ इनएक्सपेन्सिव्ह डिस्क। RAID विषयी पुढीलपैकी कोणते गुणवैशिष्ट्य अयोग्य आहेत, एक उच्च क्षमतेचे हार्ड डिस्क ड्राईव्ह हे अयोग्य उत्तर आहे त्यासाठी। हार्ड डिस्कची कार्यक्षमता सुधारण्याचे 3 मार्ग आहेत, तर यामध्ये रेड हे त्याचं उत्तर आहे। या ठिकाणी चुकीने 2 रेड दिले गेलेले आहे, त्यामधलं फायनल एक्झामला जर आलं तर फक्त एकच रेड असं असेल। फ्लॅश मेमरी कार्ड्स ही क्रेडिट कार्डच्या आकाराची घन स्वरूपातील संग्रह करण्याची डिव्हाइसेस आहेत, ज्याचा वापर वहनीय डिव्हाइसेसमध्ये होतो, जसे की मोबाईल फोन्स आणि GPS नेव्हिगेशन सिस्टममध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होतो, बरोबर। मास स्टोरेज डिव्हाइसेस ही वैशिष्ट्यपूर्ण उच्च क्षमतेची सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस आहेत, ज्याची रचना एखाद्या संस्थेचा मोठ्या प्रमाणात असलेला डेटाचा संग्रह करण्यासाठी केला जातो, तर याचं उत्तर आहे बरोबर। टिंबटिंब डिव्हाइसेस ही वैशिष्ट्यपूर्ण उच्च क्षमतेची सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस आहेत, ज्याची रचना एखाद्या संस्थेचा मोठ्या प्रमाणात असलेला डेटाचा संग्रह करण्यासाठी
केली आहे. मास स्टोरेज. एंटरप्राइज स्टोरेज सिस्टममध्ये वापरण्याकरिता फाईल सर्व्हर्स ही योग्य डिव्हाइसेस आहेत. बरोबर. संस्थेअंतर्गत नेटवर्कद्वारे डेटाचा कुशल आणि सुरक्षित वापर होणे याला प्रोत्साहन देण्यासाठी बहुतांश मोठ्या संस्था टिंबटिंब पद्धत वापरून डेटा संग्रहित करतात. एंटरप्राइज स्टोरेज सिस्टम. टिंबटिंब ही एंटरप्राइज स्टोरेज सिस्टममध्ये वापरण्याकरिता योग्य डिव्हाइस आहेत. फाईल सर्व्हर. विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये टिंबटिंब ही एक विद्युत बचत पॉवर सेव्हिंग मोड आहे. स्लीप. फायरवॉल तुमच्या सिस्टमला हॅकरपासून वाचवतो. बरोबर. ब्लॉग म्हणजे एक ऑनलाईन नियतकालिकेच्या जनरलच्या स्वरूपातील वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट संकेतस्थळ. हे त्याचं उत्तर आहे. निवडक वेबसाईटचा वापर करण्यास अवरोध ब्लॉक करण्यासाठी पालक टिंबटिंब प्रकारचा प्रोग्राम वापरू शकतात. तर याला फिल्टर असे म्हणतात. फिल्टर वापरण्याने बरेचसे वेबसाईटवरनं आपल्या मुलांना तिकडे न जावत यासाठी थांबवता येतं. तुम्ही वेबवर असताना तुमची सुरक्षा आणि गोपनीयता राखण्यासाठी तयार केलेल्या युटिलिटी प्रोग्रामचा संग्रह म्हणजे इंटरनेट सिक्युरिटी सूट होय. बरोबर. फाईल ट्रान्सफरची ही पद्धत अनेक शतके वापरात आहे आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरने उपलब्ध करून दिलेल्या वेबसाईटवर बदल अपलोड करण्यासाठी ती वारंवार वापरली जाते. FTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असं त्याचं फुल फॉर्म आहे. कम्प्युटर आधीच सुरू केलेला आहे आणि तुम्ही त्याचा वीज पुरवठा खंडित न करता पुन्हा सुरू करता तेव्हा या प्रकारची बूटिंग घडून येते. याला आपण वार्म बूट असं म्हणत असतो. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टममध्ये हा कम्प्युटर सर्व कम्प्युटर्समधील कम्युनिकेशन समन्वय साधतो. सर्व्हर. ही ऑपरेटिंग सिस्टम वेबवरील सर्व्हर, मेन फ्रेम कम्प्युटर्स आणि अतिशय सामर्थ्यवान पर्सनल कम्प्युटर्स यांच्याद्वारे सर्वात अधिक वापरली जाते. याला आपण युनिक्स असे म्हणतो. पुढीलपैकी कोणते कंट्रोल युनिटचे कार्य आहे? हा मेमरी आणि अर्थमॅटिक लॉजिक युनिटमधील इलेक्ट्रॉनिक हालचालींना दिशा दाखवतो. बहुतांश पर्सनल कम्प्युटर सिस्टममध्ये CPU एका चिपवर समाविष्ट असतो ज्याला टिंबटिंब म्हणतात. मायक्रोप्रोसेसर. पुढीलपैकी कोण कम्प्युटरला 2 किंवा अधिक कार्य एकाच वेळी करण्यास परवानगी देतो? मल्टीकोर चिप. स्लॉट विशेष कार्ड्स किंवा सर्किट बोर्डसाठी कनेक्शन पॉइंट्स प्रदान करतात. बरोबर. या वैशिष्ट्यपूर्ण प्रोसेसरची रचना कम्प्युटरद्वारे केली जाणारी वैशिष्ट्यपूर्ण कार्य जसे की 3D प्रतिमा दाखवणे आणि डेटा सांकेतिक स्वरूपात सादर करणे यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी करण्यात आली आहे. प्रोसेसर्स. माहिती जी सतत वापरावी, ॲक्सेस करावी लागते ती टिंबटिंबमध्ये ठेवली असते. कॅचे मेमरी. मेमरीच्या या प्रकारात विस्तृत प्रोग्राम भागामध्ये विभाजित केले जातात आणि हे भाग सेकंडरी डिव्हाइसेस सहसा हार्ड डिस्कमध्ये साठवून ठेवले जातात. याला आपण आभासी व्हिज्युअल असे म्हणतो. पुढीलपैकी काय रॅम आणि रॉम यांच्या वैशिष्ट्यांचे एकत्रीकरण देऊ करतात? फ्लॅश मेमरी.
जेव्हा तुम्ही तुमचा कम्प्युटर रिबूट करता तेव्हा कम्प्युटर या प्रकारच्या मेमरीमध्ये संग्रहित केलेल्या स्टार्टअप सूचनांचे पालन करतो. फ्लॅश बहुतांश पर्सनल कम्प्युटर्स सिस्टम बोर्डवर हे प्रदान करून वापरकर्त्यांना त्यांच्या सिस्टमचा विस्तार करण्याची परवानगी देतात. एक्सपान्शन स्लॉट पुढीलपैकी कशाचा उपयोग सिस्टम युनिटला विविध डिव्हाइसेस जोडण्यासाठी केला जाऊ शकतो आणि ज्याच्या अधिक प्रमाणावर उपयोग कीबोर्ड्स, माऊस, सिस्टम स्टोरेज डिव्हाइसेस आणि विविध वैशिष्ट्यपूर्ण डिव्हाइसेस जोडण्यासाठी केला जातो. USB पोर्ट प्रत्येक कम्प्युटर सिस्टममध्ये बसेसच्या 2 प्राथमिक श्रेणी असतात, सिस्टम बसेस आणि एक्सपान्शन बसेस. बरोबर. बिट्सची संख्या जी एका वेळी बसमधून जाऊ शकते त्याला बिट वाईड असे म्हणतात. चूक टिंबटिंब हा बिटसाठीचा मार्ग आहे जो प्रोसेसरला थेट जोडलेला असतो. बस वैशिष्ट्यपूर्ण डिव्हाइसेस जसे की कॅम कार्ड्स आणि स्टोरेज डिव्हाइसेस यांना या प्रकारच्या पोर्ट्स कनेक्शन प्रदान करतात. फायरवायर डेस्कटॉप कॉम्प्युटर्सना टिंबटिंब असते जे सिस्टमच्या युनिटमध्ये स्थित असते, जे भिंतीतील सामान्य आउटलेटमध्ये लावले जाते. एसीचे DC मध्ये रूपांतर करते आणि सिस्टम युनिटच्या सर्व घटकांना कार्य करण्यास शक्ती प्रदान करते. याला पॉवर सप्लाय युनिट असे म्हणतात. लॅपटॉप कम्प्युटर्समध्ये AC अडॅप्टर वापरले जातात जे सामान्यतः सिस्टम युनिटच्या बाहेर स्थित असतात. बरोबर. टिंबटिंब पोर्ट्स हे आजच्या बहुतांश कम्प्युटरसाठी प्रमाणित असे अति गतिमान नेटवर्किंग पोर्ट आहेत. इथरनेट ॲनालॉग पोर्ट्स हे इलेक्ट्रॉनिक कीबोर्डसारखी सांगीतिक साधने साऊंड कार्डला जोडण्यासाठी विशिष्ट प्रकारची सिरियल पोर्ट्स असतात. चूक MIDI पोर्ट्स हे इलेक्ट्रॉनिक कीबोर्डसारखी सांगीतिक साधने साऊंड कार्डला जोडण्यासाठीची विशिष्ट प्रकारची सिरियल पोर्ट्स असतात. बरोबर. स्टँडर्ड पोर्टच्या जोडीला पुढील वैशिष्ट्यपूर्ण पोर्ट्स उपलब्ध असतात. HDMI, MIDI. युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड वाचण्यासाठी कोणत्या प्रकारचे स्कॅनर वापरले जाते? बार कोड रीडर या प्रकारचे स्कॅनर वापरले जातात. प्लग इन्स हे आपोआप सुरू होणारे प्रोग्राम्स असून ब्राउझरचा एक भाग म्हणून कार्य करतात. बरोबर. समजा तुमचे rocky@gmail.com या नावाचे आणि रॉकी हा पासवर्ड असलेले जीमेल अकाउंट आहे आणि आता तुम्हाला त्याचा पासवर्ड रॉकीऐवजी # असा करायचा आहे. तुम्ही हा पासवर्ड तुमच्या ॲडमिनिस्ट्रेटरच्या परवानगीशिवाय चेंज करू शकता का, असा प्रश्न जो पूर्ण आहे. इथे अर्धा प्रश्न दिसत नाही आहे, तर आपण त्याचं उत्तर आहे चूक. ॲडमिनिस्ट्रेटरची जर परवानगी नसेल तर पासवर्ड चेंज करता येणार नाही. यस, चूक असेल, कारण की ॲडमिनिस्ट्रेटरच्या परवानगीशिवाय कम्प्युटरमध्ये कुठली ॲडमिनिस्ट्रेटर मीन्स जो कम्प्युटरचं मेन युजर अकाउंट असतं त्यामधून परवानगी घेणे. डिस्कवर असलेल्या अनेक वर्तुळाकार क्षेत्रापैकी ज्यावर डेटा चुंबकीय पद्धतीने लिहिला जातो त्याला टिंबटिंब असे म्हणतात. त्याला ट्रॅक असे म्हणतात. डिस्क कॅशिंग, रेड आणि फाईल कंप्रेशन यामुळे हार्ड डिस्कची कामगिरी परफॉर्मन्स सुधारतो. बरोबर. टिंबटिंब हे दर्शवते की बिट्स किती जवळजवळ एकमेकांशेजारी पॅक करता येतात. डेन्सिटी
पुढीलपैकी सेकंडरी स्टोरेजचे गुणविशेष कोणते? मीडिया कॅपॅसिटी, ॲक्सेस स्पीड, स्टोरेज डिव्हायसेस. हे त्याचे सगळे गुणवैशिष्ट्ये आहेत. टिंबटिंब हे एखाद्या स्टोरेज डिव्हाइसला डेटा व प्रोग्राम परत मिळण्यासाठी रिट्राईव्ह करण्यासाठी लागणारी वेळ मोजते. ॲक्सेस स्पीड. रेडियंट अरेंज ऑफ इनएक्सपेन्सिव्ह डिस्क, रेड हे एक्सटर्नल स्टोरेज वाढवून, ॲक्सेस स्पीड वाढवून आणि रिलायबल खात्रीदायक स्टोरेज उपलब्ध करून कार्यक्षमता वाढवतात. बरोबर. स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. या डिव्हाइसचा वापर ओळखा. हा सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस आहेत, USB. टिंबटिंब डेटा नीड्सचा पूर्वांदाज घेऊन हार्ड डिस्कचा परफॉर्मन्स सुधारतात. डिस्क कॅशिंग. टिंबटिंब ही पॉवर ऑफ न करता ही एखाद्या कम्प्युटरला रिस्टार्ट करण्याची प्रक्रिया होय. वॉर्म बूट. ऑपरेटिंग सिस्टमचे 3 मूलभूत वर्ग आहेत टिंबटिंब हे सोडून. ऑनलाईन ऑपरेटिंग सिस्टम हे नसून बाकी सगळे आहेत. नेटवर्किंग ऑपरेटिंग सिस्टम आहे, एम्बेड ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टम आहे. ऑनलाईन ऑपरेटिंग सिस्टम असं काही नसतं. टिंबटिंबचा उपयोग हँडहेल्ड कम्प्युटर्स आणि PDA सारख्या छोट्या डिव्हाइसेससाठी केला जातो. एम्बेड ऑपरेटिंग सिस्टम. टिंबटिंबचा उपयोग एका सिग्नल डेस्कटॉप किंवा नोटबुक कम्प्युटरचे नियंत्रण करण्यासाठी केला जातो. स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टम. टिंबटिंब हे प्रोग्रामर्सनी लिहिलेल्या कम्प्युटरला समजतील व तो प्रोसेस प्रक्रिया करू शकेल अशा प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शनचे रूपांतर करतो. लँग्वेज ट्रान्सलेटर. लँग्वेज ट्रान्सलेटर हे प्रोग्रामर्सनी लिहिलेल्या कम्प्युटरला समजतील व प्रोसेस करू शकेल अशा प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शन रूपांतर करतो. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी हा जो प्रश्न आला ना, सेम क्वेश्चन इथे होता आणि इथे पण आहे. आता यात सांगायचं असतं तुम्हाला की प्रश्न अशा टाईपचे पण होऊ शकतात. तर कधी चुकी बरोबर विचारलं जातं किंवा कधी या पद्धतीने. याचं उत्तर बरोबर असेल. टिंबटिंब हे सिस्टम बोर्डचे कंपोनंट्स आहेत. स्लॉट, सॉकेट, बस लाईन, तिन्ही पण गोष्टी सिस्टम बोर्डचे कंपोनंट्स आहेत. टिंबटिंब हे उर्वरित कम्प्युटरला प्रोग्रामच्या सूचना इन्स्ट्रक्शन कशा अंमलात आणाव्यात हे सांगते. कंट्रोल युनिट. या चिप्स 3D इमेजेस प्रदर्शित करते व कुशलतेने हाताळणे या संबंधी असलेल्या प्रक्रियांच्या आवश्यकता हाताळण्यासाठी विशेषत्वाने डिझायनिंग केलेल्या असतात. ग्राफिक्स कोप्रोसेसर चिप्स या 3D इमेजेस प्रदर्शित करण्यासाठी व फेरफार करण्यासाठी मॅन्युप्युलेट प्रोसेसिंग रिक्वायरमेंट हाताळण्यासाठी खास डिव्हाइसेसना केलेले असतात. तेच प्रश्न होता मागचा. बरोबर. चिप्स म्हणजे सिलिकॉनचा इलेक्ट्रॉनिक सर्किट असलेला एक छोटासा तुकडा असून जो कम्प्युटरमधील सर्किट बोर्डला जोडलेला असतो. बरोबर. सिमॉन्स चिपमध्ये प्रत्येक वेळी कम्प्युटर सिस्टम ऑन केल्यावर आवश्यक असलेली अत्यावश्यक इन्फॉर्मेशन असते. बरोबर. सिमॉन्समध्ये एक सेल असतो कम्प्युटरमध्ये, जसं घड्याळीत आपला असतो तशा टाईपचाच, जो कम्प्युटरचे पासवर्ड वगैरे सेव्ह करून ठेवण्यास मदत करतो. RFID टॅग्स म्हणजे त्यांची जागा कळण्यासाठी व्यापारी मालामध्ये ठेवलेल्या खास अशा चिप्स असतात. बरोबर. ही एक प्रकारची कम्युनिकेशन सिस्टम आहे जी इंटरनेटचा उपयोग करून 2 किंवा जास्त लोकांसोबत टेलिफोन्स कनेक्ट होते. इंटरनेट टेलिफोनी असं त्याचं उत्तर आहे.
बायनरी किंवा टू स्टेट नंबरिंग सिस्टममध्ये डेटा व सूचना इलेक्ट्रॉनिक रीतीने दाखवल्या जातात. बरोबर. टिंबटिंब हा सिस्टमच्या सर्व कंपोनंट्सना जोडतो आणि इनपुट व आउटपुट डिव्हायसेस सिस्टम युनिटची कम्युनिकेशन करणे शक्य असते. सिस्टम बोर्ड. सिस्टम बोर्ड हा सिस्टमच्या सर्व कंपोनंट्सना जोडतो व इनपुट आउटपुट डिव्हायसेसना सिस्टम युनिट कम्युनिकेशन करणे शक्य करतो. तेच प्रश्न चुकी बरोबर टाईपमध्ये आला, असं पण प्रश्न होऊ शकतात. हे बघा मित्रांनो, आपला व्हिडिओ ऑलरेडीच खूप मोठा झालेला आहे. मला माहिती आहे जे मित्र आत्तापर्यंत व्हिडिओसोबत किंवा टिकून असतील त्यांना अशी गॅरंटी आहे की हे प्रश्न तुम्ही चांगले पाठ करा. तुम्हाला 100% एक्झाममध्ये प्रश्न विचारले जाणार असतील आणि यातले बरेचसे प्रश्न येतील ज्यामध्ये तुम्हाला खूप मदत होईल एक्झाममध्ये. आणि पुढे हे अजून प्रश्न आपण 100 कंप्लीट करूयात. तोपर्यंत कोणी चॅनल व्हिडिओ स्किप करू नका. कृपया पूर्ण व्हिडिओ बघत राहा, ज्याने तुम्हाला खूप मोठी मदत होणार आहेत. आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेऊन बनवलेला आहे, तर कृपया करून कमेंटमध्ये छान छानसे कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय चॅनलवरनं जाऊ नका. सॉकेट्स, स्लॉट व बस लाईन हे सिस्टम बोर्डचे कंपोनंट्स असतात. बरोबर. मायक्रो कम्प्युटर सिस्टममध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट CPU किंवा प्रोसेसर हे मायक्रो प्रोसेसर नावाच्या एका चिपमध्ये असते. बरोबर. मायक्रो कम्प्युटर सिस्टममध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट CPU किंवा प्रोसेसर हे टिंबटिंब नावाच्या एका चिपमध्ये असते. मायक्रो प्रोसेसर असं त्याचं उत्तर आहे. निवडक वेबसाईटना प्रतिबंध करणे, वेळमर्यादा निर्धारित करणे, वापरावर देखरेख ठेवणे आणि वापरल्यानंतर अहवाल निर्मिती करण्यासाठी हा प्रोग्राम वापरला जातो. त्याला फिल्टर असे म्हणतात, जे की आपण स्टार्टिंगलाच बघितलं होतं. प्रोटोकॉल्स 2 किंवा अधिक कम्प्युटर्सच्या दरम्यान माहिती पाठवण्यास नियम निश्चित करतो. बरोबर. टिंबटिंब म्हणजे इंटरनेटवरून माहिती आणि संदेश साठवण्यासाठीचा नियमांचा एक संच होय. प्रोटोकॉल. मोबाईल ग्राहक आणि बाह्य यंत्रणा जसे की ईमेल्स, पेजिंग, व्हॉइस मेल सिस्टम्स यांच्या दरम्यान अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर्सपर्यंत संदेश पाठवण्यासाठी जगभरात स्वीकृत वायरलेस सेवा SMS म्हणून ओळखली जाते. बरोबर. कंपनी A ही इंटरनेटचा वापर करून कंपनी B ला माल विकत आहे. हे कोणत्या प्रकारच्या ई कॉमर्स करीत आहेत? B2B या टाईपचं उत्तर असेल त्याचं. बिझनेस टू बिझनेस केलंच. फायरवॉल उद्देश काय असतो? तर त्याचा उद्देश अनधिकृत दाखलीच्या विरुद्ध कम्प्युटर किंवा नेटवर्कची रक्षा करणे. फर्स्टवालं उत्तर असेल. प्लग इन म्हणजे काय? एखादा वेबसाईटवरील माहिती पूर्णपणे पाहण्यासाठी वेब ब्राउझरचा एक भाग म्हणून वापरले जाते. स्क्रीनवरील दिलेले इमेज पहा. तुम्ही सर्च बॉक्समध्ये फ्लावर टाईप केले आहे आणि सर्च बटन क्लिक केले तर काय रिझल्ट होईल? केवळ फुलांच्या प्रतिमा. गुगलवरती सर्च केल्यानंतर ज्या पद्धतीने येईल त्या पद्धतीने. एखादी डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टम निरनिराळे डेस्कटॉप किंवा लॅपटॉप कम्प्युटर्स नियंत्रित करते. चूक. टिंबटिंब पोर्ट्स म्हणजे म्युझिकल कीबोर्डसारखी संगीतिक वाद्य एखाद्या साऊंड कार्डला जोडण्यासाठी असलेले विशेष प्रकारचे सिरियल पोर्ट. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट डिजिटल इंटरफेस MIDI. रॅममधून सर्वात वारंवार ॲक्सेस केलेली माहिती साठवण्यासाठी कॅशे मेमरीचा उपयोग केला जातो. बरोबर. तुम्हाला तुमचे स्वतःची व्यावसायिक वेबपेज तयार करायचे आहे. या प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर तुम्ही तुमची वेबपेज तयार करण्यासाठी वापरू शकता. तर याला आपण जावास्क्रिप्ट असं त्याचं उत्तर असेल. एका विशिष्ट स्वरूपाच्या ईमेल
मध्ये 3 मूलभूत घटक असतात: फुटर, मार्जिन, थीम. चूक. क्लाउड कम्प्युटिंग हे सोशल नेटवर्किंग साईटचे एक उदाहरण आहे. चूक. वेबसाईटवरील मजकुराचे मूल्यमापन करत असताना दिलेली माहिती अद्ययावत आहे की नाही हे टिंबटिंब घटकाचा भाग आहे असे मानले जाते. याला आपण करन्सी असे म्हणतो. टिंबटिंब सर्च इंजिन विषयांशी संबंधित वेबसाईटवरील लक्ष केंद्रित करतात आणि तुमचा शोध मर्यादित करून तुमचा वेळ वाचवू शकतात. स्पेशलाइज्ड सर्च इंजिन्स असं म्हटलं जातं त्याला. वेबवरील माहितीच्या अचूकतेचे मूल्यमापन करत असताना खालील घटक विचारात घेतले पाहिजे: अधिकार, अचूकता, वस्तुनिष्ठता, करन्सी. हे 4ही वैशिष्ट्य लक्षात घेतले पाहिजे. आंतरराष्ट्रीय सर्च इंजिन्स विषयाशी संबंधित वेबसाईटवरील लक्ष केंद्रित करतात आणि तुमचा शोध मर्यादित करून तुमचा वेळ. चूक. तुमच्या ब्राउझरचा एक भाग म्हणजे जे प्रोग्राम आपोआप सुरू होऊन कार्यान्वित होतात त्यांना टिंबटिंब म्हणतात. प्लगइन्स. हा प्रश्न मागे पण आला होता. तर हे बघा, हा प्रश्न आपल्याला आतापर्यंत 3 ते 4 वेळेस आला आहे, तुम्ही नोट केला असेल नसेल तर. सांगायचं असं की असे प्रकारचे प्रश्न तुम्हाला अलटून पलटून वेगवेगळ्या पद्धतीने येतात. एखाद्या प्रश्न उत्तर जर तुम्हाला कळलं असेल त्याला नीट समजून घ्या, जेणेकरून नेक्स्ट टाईम तुम्हाला वेगळ्या टाईपचा प्रश्न आला त्याच मधला तर त्याचं उत्तर देता येईल. टिंबटिंबाचा उपयोग नेटवर्क केलेल्या किंवा एकमेकांशी जोडलेल्या कम्प्युटर समन्वय साधण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी केला जातो. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम. जर तुम्हाला एक फाईल ज्याची साईज 1.50 MB आहे ती तुम्हाला पेन ड्राईव्हवर कॉपी करायची आहे आणि तुमच्या पेन ड्राईव्हमध्ये फ्री स्पेस 1 MB आहे, अशा वेळी पुढीलपैकी कोणते युटिलिटी तुम्ही वापराल? फाईल कम्प्रेशन करणे, मीन्स फाईलचा आकार कमी होईल जेणेकरून तो तिथे सेट होईल. या ठिकाणी आपण एक प्रश्नांची तयारी करून घेतलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही वारंवार बघा. आज बघून झाल्यानंतर याला 2-3 दिवसांनी रिपीट बघण्यासाठी या चॅनलवरती तुम्ही व्हिजिट करा, जेणेकरून हा प्रश्न जर तुमचे पार झाले तर 15 प्रश्न जे बुकमधनं विचारले जाणार आहे फायनल एक्झामला त्याची तयारी तुमची यामध्ये होऊन जाईल आणि छानसे मार्क तुम्हाला फायनल एक्झामला पडतील. तर सध्याच्या काळात जे विद्यार्थी क्लासवरती जाऊ शकत नाही बऱ्याचशा ठिकाणावरचे महाराष्ट्रामधले, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घरी प्रॅक्टिस करण्यासाठी खूप छान आहे. ज्यांनी बुक वाचून झाल्यानंतर हे प्रश्न बघून तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर कृपया करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जर तुमची छानशी कमेंट असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.